संध्याकाळचे 6 वाजले होते आणि जोराचा पाऊसही चालू होता. नवरा पण घरी आला नव्हता आणि तेवढ्यातच मला माझ्या दिराने त्याच्या रूममध्ये नेऊन रात्रभर माझं नाव स्वाती. माझ्या घरची परिस्थिती फार गरीब आणि मी माझ्या आईबाबांची एकुलती एक मुलगी. माझे आईबाबा माझ्यासाठी स्थळच बघत होते. तेवढ्यातच त्यांना शहरातून एक छान स्थळ चालून आलं माझ्यासाठी. मला बघायला आलेला मुलगा फार सुंदर तर नव्हता, पण तो नोकरी करत होता आणि याच गोष्टीमुळे बाबांनी सगळा विचार करून आमचं लग्न ठरवलं आणि 2 महिन्यातच आमचं लग्न पण झालं. लग्न झाल्यानंतर मी माझ्या नवऱ्यासोबत शहरात गेले, पण तिथे गेल्यावर मला असं कळालं त्यांचं स्वतःचं घर नसून ते भाड्याच्या घरामध्ये राहतात. पण नंतर मी विचार केला, नोकरी तर स्वतःची आहेच ना, मग घरही होईल एक दिवस स्वतःचं. हा विचार करून मी माझ्या संसाराला सुरुवात केली. मी दिसायला फार सुंदर होते, म्हणून माझ्या नवऱ्याने मला बघता क्षणीच पसंत केलं होतं. माझा नवरा काळा-सावळा होता, पण मला त्यांच्या दिसण्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. माझ्या आईबाबांच्या इच्छेखातर मी हे लग्न केलं होतं. तसा तर माझ्या नवऱ्याचा स्वभावही खूप चांगला होता. बोलताना ते जरा माझ्याशी लाजतच बोलायचे, मोकळेपणाने बोलत नसायचे. हळूहळू आमच्यामध्ये जवळीक वाढत चालली होती. आम्हाला दोघांना एकमेकांसोबत आणखीन वेळ घालवायचा होता. पण तेवढ्यातच माझ्या नवऱ्याला त्यांच्या एका मित्राचा फोन आला आणि तो म्हणाला, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. फोनवर बोलायचं म्हणून माझा नवरा माझ्यापासून थोडं लांबच जाऊन बोलू लागला. मी विचार केला, असेल काही काम, सांगतील मला नंतर. थोड्या वेळाने ते माझ्या जवळ आले आणि मला म्हणू लागले, स्वाती, मला तुला नाराज तर नाही करायचं, पण पुढचा महिनाभर माझा मित्र आपल्यासोबत राहायला येणार आहे. त्याचं असं झालं आहे की त्याच्या आईला इथे शहरातल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि त्याच्या आईला त्याच्याशिवाय कोणीच नाही आणि दुसरीकडे पण त्याची राहण्याची सोय नाही. म्हणून तो आपल्यासोबत काही दिवस इथे राहणार आहे. मग आता त्यांनी मला एवढं सांगितलं आहे तर मी नाहीतरी कसं म्हणू शकते. मी म्हटलं ठीक आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. महिनाभरासाठीच तर येणार आहेत, थोडी ना आयुष्यभर येणार आहेत. ठीक आहे, राहू द्या त्यांना इथे. दुसऱ्या दिवशी सकाळी माझा नवरा त्यांच्या मित्राला घरी घेऊन आला. त्यांच्या मित्राचा स्वभाव खूपच बोलका होता. घरात आल्यावरच वहिनी वहिनी करू लागले आणि मला म्हणाले, वहिनी तुम्ही खूपच छान दिसता. आम्हाला लग्नाला पण नाही बोलवलं. परत माझ्या नवऱ्याला म्हणाला, तुला खूपच सुंदर बायको मिळाली आहे मित्रा, खूप भाग्यवान आहेस. तेवढ्यातच माझा नवरा म्हणाला, अरे हो मित्रा, किती बोलशील, अंघोळ कर, फ्रेश हो, निवांत गप्पा मारू. तेव्हा कुठे त्यांचा मित्र शांत झाला आणि त्यांना फ्रेश व्हायला सांगितलं. मी त्या दोघांसाठी चहा आणि नाश्ता बनवायला किचनमध्ये गेले. किचनमध्ये जाताच दाराची बेल वाजली. कोण आलं आहे बघण्यासाठी माझा नवरा तिकडे गेला आणि दार उघडलं तर समोर दूधवाला भैया थांबला होता. त्याचे पैसे द्यायचे होते, पण माझ्या नवऱ्याची पगार झाली नव्हती आणि म्हणूनच त्यांनी त्याला परत पाठवलं आणि सांगितलं, 3-4 दिवसांनी परत ये. आणि मी हे सगळं लांबूनच बघत होते. मी विचार केला, यांनी तर मला सांगितलं होतं की मी उत्तम पदावर नोकरी करतो म्हणून. यांच्याकडे सध्या दुधाचे पैसे द्यायला पण पैसे नाहीत का? असा विचार मी करतच होते. तेवढ्यातच त्यांच्या मित्राने आवाज दिला आणि म्हणाले, अरे मित्रा, बहुतेक बाथरूममधला साबण संपलाय. साबणच नाही आहे बाथरूममध्ये, अंघोळ कसा करू मी? तो आवाज ऐकून मी साबण घेतला आणि म्हटलं, हो भाऊजी, आलेच साबण घेऊन, थांबा 1 मिनिट. त्यांना साबण देत असताना माझा हातातून तो खाली निसटून पडला आणि माझ्या साडीचा पदर अचानकच खाली पडला आणि यांचा मित्र माझ्याकडे ज्या पद्धतीने बघत होता ते मला अजिबातच योग्य वाटलं नाही. मी लगेचच माझा पदर सरळ केला आणि किचनमध्ये गेले. रात्री जेवण करत असताना मी माझ्या नवऱ्याला सांगितलं, घरामध्ये बऱ्याच वस्तू नाहीत आणि त्या मला आणायच्या आहेत. तुमचा जेव्हा पगार होईल तेव्हा आपण घेऊन येऊ. पण मला नक्की सांगा तुमचा पगार झाल्यावर, कारण त्या वस्तूंची मला गरज आहे. मी असं बोलत असताना माझा नवरा त्यांच्या मित्राकडे बघतच होता. मी विचार केला, मी बोलत यांच्याशी आहे आणि ते बघत बघत आहेत त्यांच्याकडे. नक्की काय प्रकार आहे हा? मी रात्री त्यांना झोपताना विचारणार होते की मी जेव्हा तुमच्याशी बोलत होते तेव्हा तुम्ही तुमच्या मित्राकडे का बघत होतात? पण तेव्हा माझ्या लक्षातूनच गेलं आणि विचारायचं पण राहूनच गेलं. काही दिवसातच पावसाळा सुरू झाला आणि अशा पावसामध्ये तर गरमागरम भजी खायची होती. मला फार प्रचंड मोह झाला, म्हणून मी माझ्या नवऱ्याला सांगितलं, तुम्ही मस्तपैकी बाहेर जा आणि भजी घेऊन या, एकदम गरम गरम. माझा नवरा पण तेव्हा खुश होता आणि म्हणून लगेच तो भजी आणण्यासाठी बाहेर गेला. पावसाचा आनंद घेण्यासाठी मी माझ्या रूमच्या बाल्कनीत जाऊन थांबले, पण अचानकच लाईट गेली आणि आभाळ एवढं काळं निळं झालं होतं. घरातली लाईट गेल्यामुळे काहीच दिसत नव्हतं.
पूर्ण अंधार पडला होता आणि मी माझा मोबाईल कुठे ठेवला हे पण माझ्या लक्षात येत नव्हतं. 10 मिनिटानंतर रूमचे दार वाजलं. अंधार असल्यामुळे मी हॉलमध्ये गेलेच नाही. मला वाटलं माझा नवराच आला. मी तोपर्यंत गॅलरीमध्येच थांबलेले होते, कारण मला अंधाराची भीती वाटत होती. अचानकच माझ्या पाठीवर कोणाचा तरी हात पडला आणि ते माझ्या पाठीवर हात फिरवत होते. आता मला वाटलं माझा नवराच आहे, म्हणून मी फक्त विचारलं, तुम्ही इतक्या लवकर आलात का? तर समोरून फक्त होकार आला आणि मला लगेचच उचलून बेडवर नेलं. पावसामुळे मी सुद्धा खूप मूडमध्ये होते आणि त्यामुळेच मी काहीच नाही बोलले आणि रूममध्ये नेल्यावर ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्या सगळ्या करून झाल्या. मग मला इतकी झोप लागली की 2 तास मी उठलेच नाही. थोड्या वेळाने मला जाग आली. मी लगेचच उठून हॉलमध्ये येऊन बसले. म्हटलं थोडा वेळ टी व्ही बघत बसावं. तितक्यातच माझा नवरा बाहेरून येताना मला दिसला. मी विचार केला, अरे बापरे, मी रूममध्ये कोणासोबत होते? मला माझा नवरा समोर दिसतंय. या विचारातच मी खूप टेन्शनमध्ये आले. पण तरीसुद्धा थोडी हिंमत करून मी नवऱ्याला विचारलंच, तुम्हाला यायला खूपच उशीर झाला बरं? तेव्हा ते म्हणाले, हो, मी भजी आणायला तर गेलो होतो, पण मला भजी कुठेच मिळाली नाही. उलट या पावसामुळे मी एका ठिकाणी अडकून पडलो, म्हणून तर मला यायला एवढा उशीर झाला. बरं जा आणि लवकर मला गरम गरम चहा करून दे बरं. मी माझ्या नवऱ्यासाठी चहा बनवायला किचनमध्ये गेले आणि माझ्या डोक्यात एकदमच क्लिक झालं. मी विचार केला, मी ज्या माणसाला नवरा समजून बसले तो तर माझा दीरच निघाला आणि त्या माणसासोबत नको त्या गोष्टी घडून बसल्या. माझ्याकडून ही काय चूक घडली? त्या व्यक्तीला हे कळायला नको का असं करण्याच्या आधी? मला तर खूप जास्त टेन्शन आलं होतं. थोड्या वेळाने माझा दीर म्हणजेच माझ्या नवऱ्याचा मित्र त्याच्या खोलीतून बाहेर आला. त्याला बघून तर मला पूर्ण खात्री पटली की थोड्या वेळापूर्वी मी याच्यासोबतच बेडवर झोपले होते आणि याच गोष्टीचं मला खूप जास्त टेन्शन आलं होतं. ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला पण सांगू शकत नव्हते. पण का कुणास ठाऊक काही दिवसातच माझा नवरा इतका बदलला होता की हे मला पण कळत नव्हतं. माझ्या लग्नाला आता जवळजवळ 2 महिने पूर्ण होत आले होते. पण अजूनसुद्धा माझ्या नवऱ्याचा मित्र म्हणजेच माझा दीर अजूनही आमच्यासोबतच राहत होता आणि मी त्याला जा असं पण म्हणू शकत नव्हते. एके दिवशी मी भाजीपाला आणण्यासाठी बाहेर मंडईमध्ये गेले आणि तेव्हा रविवार असल्यामुळे माझा नवरा आणि त्यांचा मित्र हे घरातच होते. मी घरी लवकरच आले आणि घरात आल्यावर दार उघडंच होतं, म्हणून मी दार न वाजवता गुपचूप घरामध्ये आले. रूमच्या जवळ जाताच मला त्या दोघांच्या गप्पा ऐकू आल्या. ते जे काही बोलत होते ते ऐकून तर मला धक्काच बसला. ते दोघं फक्त आणि फक्त माझ्याबद्दलच बोलत होते आणि ते सुद्धा इतकं घाणेरडं होतं, मला ऐकायलासुद्धा नको वाटत होतं. त्यांच्या बोलण्यातून मला एक गोष्ट समजली होती की त्या दिवशी रात्री जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा भाऊजीमध्ये आणि माझ्यामध्ये जे काय झालं ते माझ्या नवऱ्याला कळालं होतं आणि ते सुद्धा भाऊजींनीच म्हणजेच त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितलं होतं स्वतःहून. आणि पुढे ते बोलत होते की अजून किती दिवस. ते खूप हळू आवाजात बोलत असल्यामुळे मला नीट ऐकू आलं नाही, पण इतकं माहीत असूनसुद्धा माझ्या नवऱ्याला काहीच अडचण नव्हती. या गोष्टीचा मला जास्त राग आला. याउलट माझ्या नवऱ्याने त्यांच्या मित्राकडून जास्तीचे पैसे घेतले आणि सांगितलं, अजून मजा करून घे मित्रा. यावरून एक गोष्ट मला समजली की माझा नवरा हे सगळं फक्त आणि फक्त पैशांसाठी करतोय आणि तो जो मित्र आहे तो त्यांचा मित्र नसून तो त्यांच्या ऑफिसमधल्या एका बॉसचा मुलगा आहे, जो पैशांसाठी माझ्यासोबत हा सगळा छळ करत होता. तो विसरून गेलाय की त्याचं लग्न झाले आणि त्याला बायको आहे. फक्त पैशासाठी माझ्यासोबत ह्या सगळ्या वाईट गोष्टी माझा नवरा घडवून आणतोय. या गोष्टीचाच मला जास्त त्रास झाला. माझ्यासोबत जे काही घडलं त्यानंतर तर लग्न या विषयाची सुद्धा मला भीती वाटू लागली. त्याचबरोबर मला एक गोष्ट लक्षात आली होती, पैसा बघण्यापेक्षा माणूस आपल्याला प्रेम करणारा आणि आपल्याला जपणारा आहे का हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.